लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, अमळापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना येळावी रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक, वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद भुसडे 88 88 08 86 04, किरण निकम 95 79 77 11 77, विनय राजमाने 95 03 41 50 50। अमळापूर येथे क्रांतीचे नूतन कार्यकारी संचालक अप्पासाहेब कोरे यांचा सत्कार। पलूस तालुक्यातील अमळापूर गावचे सुपुत्र बसवेश्वर ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, बसवेश्वर पाणीपुरवठा संस्थेचे संस्थापक अप्पासाहेब कोरे यांची नुकतीच कुंडल येथील क्रांतिकारिणी जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी निवड झाली आहे। या निवडीबद्दल कोरे यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। आज अमळापूर येथील प्राध्यापक रामभाऊ उगळे मित्रमंडळ, वैभवदादा युवा शक्ती यांच्या वतीने कोरे यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला। यावेळी स्वर्गीय प्राध्यापक रामभाऊ उगळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमास काँग्रेस सरचिटणीस वैभव उगळे, माजी सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी, माजी सरपंच मोहन घाटगे, राजाराम कदम, सर्जीराव घाटगे, सदाशिव भोसले, विठ्ठलवाडीचे माजी सरपंच शरद उगळे, पांडुरंग कदम, मुख्याध्यापक हिम्मत गोरड, कृष्णा लोहार, माजी उपसरपंच अशोक काटे, ग्रामपंचायत सदस्य धनंजय कदम उपस्थित होते। त्यातून 99 लोकांना त्यांनी सिलेक्ट केलं। त्यात मी 99 मध्ये जवळजवळ 64वा नंबर माझा होता आणि 14 पासून या पदासाठी अण्णांनी असं उचलून बसवलेलं नाही। अण्णांनी ते पॅनलमध्ये आहे का, तुम्ही त्या कॅटेगरीत पास करताय का, तुम्ही त्यात आहे का, त्या सगळ्या क्रायटेरिया आणि माझं वेटिंग हे 10 वर्षाचं वेटिंग मी अण्णांच्या बरोबर राहिलो। कारखान्याचं जे बी काय काम आहे ते रात्रंदिवस करण्याचा 100% प्रयत्न केला आणि आत्ता आमच्या एमडी साहेबांना अजूनही 3 वर्ष द्यायला येत होती। म्हणजे अजूनही त्यांचं 65 वय होतं, आम्हाला रिटायरमेंट 65 वर्षाची केलेली आहे शासनाने, तरीही त्यांना अजून 2 वर्ष देता येत होती। तरी पण अण्णांनी भाऊनी विचार केला की आम्हाला कोरे साहेबांना द्यायचं आहे आणि त्यांना आपण डायरेक्ट निवृत्ती दिली। हे सांगायचं तात्पर्य म्हणजे भाऊनी मला ज्या पोस्टवर लावलं त्या पोस्टपासून परत गेल्या 10, 20, 22 वर्षापासून तो सततचा प्रवास आम्ही करत गेलो आणि माझ्या कुटुंबानं आणि आपण सर्वांनी मला जी साथ दिली त्यामुळं या पदापर्यंत पोचलो। आता सगळ्यांनी आम्हाला न बघितलेली